ती मंजिरी जे म्हणाली ते खरं असेल का? बाबा खरंच तिच्या तावडीत असतील का? नाही नाही, खात्री केल्याशिवाय तिच्यावर विश्वास ठेवायला नको. आणि मी तिच्या समोर शरण गेलेलं बाबांनाही आवडणार नाही. मला आत्ता आजीला भेटायला हवा. मीरा, काय तुझे बाबा अजून घरातच आहेत का? नाही म्हणजे कुठे दिसले नाही तर म्हणून विचारलं. मी असं ऐकलंय ते अदृश्य वगैरे होतात. बापरे, म्हणजे कुठूनही येतील ना ते. आत्या, मला खूप काम आहेत. नाही नाही, तू काम कर ग, पण मला असं वाटतंय की माझं न ऐकून तू खूप मोठी चूक करशील. म्हणजे मला तुला एक खूप मोठं सिक्रेट सांगायचंय. कोणाचं सिक्रेट? मंजिरीचं. आणि मला हे मायाने स्वतः सांगितलं. बाबांनी नर्मदा आत्याला काय सांगितलं असेल? आत्या, काय आहे सिक्रेट? मी तुला सिक्रेट सांगेन, पण माझी एक अट आहे. अट? काय आहे? मी जर तुला सिक्रेट सांगितलं तर तू मला लढायला मदत करायचीस, त्या मंजिरीला हरवण्यासाठी. हे बघ, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. लवकर काय ते बोल. हॅलो. लवकर विचार कर हा, आणि सांग मला भाजी कुठली करायची. मी खाली वाट बघते तुझी. हां, मी ते कॉन्ट्रॅक्ट वाचलं. यू कॅन गो अहेड. फक्त एक काम करा, तुम्ही बाबांना सुद्धा ते फॉरवर्ड करा आणि त्यांना सांगा मी गो अहेड दिलं. आपल्यासाठी फळणारा आहे मंजिरी. येणाऱ्या पौर्णिमेच्या आधीचा हा वेळ अत्यंत महत्वाचा आहे. माझ्या लक्षात आहे मार्जरी, हा काळ अभद्र पंचम योगाचा काळ आहे. या काळात देवता मनुष्याच्या भेटीला येत नाहीत, त्यामुळे आपल्याला थांबवण्यासाठी कोणीही नाहीये. खरं तर हा काळ मीराला संपवण्यासाठी अगदी योग्य होता, पण आपल्याला तिला जिवंत ठेवायचंय, तिच्याकडून आपल्याला बाळ हवंय ना. हरकत नाही, माझी प्रिय नात वेदा, तिला तर संपवूच शकते मी. वेदाभोवती देवीचं कायमचं कवच आहे. ते भेदणं सोपं नाही, सोपं नाही. ठीक आहे, वेदाला संपवण्याचा विचार बाजूला ठेवते आणि मीरा बाळाला जन्म कसा देईल, त्याचा निर्णय कसा घेईल याचा विचार करते. मॉम, बॉम्ब फोडणार होतीस ना, मग फोडलास का नाही, सांगितलंस का नाही त्या मीराला? अरे असं कसं सरळ सरळ करणार आणि सांगणार तिला? मी तिला अट घातली आहे. ती अट तिने मान्य केली ना की मग मी तिला सांगणार, मग ब्लास्ट होईल. मॉम, त्या मीराने अट मान्यच केली नाही तर? शुभ बोलणाऱ्या तर म्हणे मांडवाला आग लागली. हं? काही नाही, बावळट. अरे मीरा, ये ये ये. तुझीच वाट बघत होते मी. मग काय मान्य आहे तुला माझी अट? आत्या, मी तुमची कोणतीही अट मान्य करणार नाहीये. तरी तुम्हाला सांगायचं असेल तर सांगा. नाही नाही,
असं कसं सांगणार? हरकत नाही, जाते मी. मीरा 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 कमॉन यार कमॉन. एवढं मोठं सिक्रेट समजणार आहे तुला. आमची छोटी अत्तर मान्य करूच शकतेस तू. तुम्ही मला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तुझ्या तरी सासूबद्दल आहे सिक्रेट. तरी सुद्धा तुम्हाला सांगायचे की नाही हे तुम्ही ठरवा. येते मी. मीरा सांग. नाही असं कसं सांगणार Come मी? on. तिने अट मान्य केली नाही तरी फायदा आपलाच आहे. ठीक आहे. मीरा ऐक, हे सगळं मला मायाने सांगितलंय. मायाने अंबिकाचा खून केला होता, पण ते करायला तिला मंजिरीने सांगितलं होतं. खरंच हे खरं आहे. आणि हे असंच मला मायाने सांगितलंय. आणि तुला जर असं वाटत असेल की मी खोटं बोलते, तर माझ्याकडे जे काही आहे ते मी हरायला तयार आहे. ही मंजिरी वाटते तितकी साधी सरळ नाहीये. महा पोचलेली बाई आहे ती. तुम्हाला हे नक्की मायानेच सांगितलं ना? हो सर. बायको आहे माझी, तिनेच सांगितलंय. ठीक आहे, पण हे सगळं तुम्ही मलाच का सांगताय? हेतू साधा सरळ आणि निर्मळ आहे. तुझी मदत व्हावी आणि तुझ्या करवी आमची. बोल, तयार आहेस मदत करायला? नर्मदा आत्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू की नको, या सगळ्या मागचा तिचा स्वार्थ तर तिने अगदी उघड उघड सांगितलाय. मंजिरी विरुद्ध कट कारस्थान करण्यासाठी तिला माझी मदत हवी आहे, पण मला मुद्दाम भडकवण्याचा प्रयत्न असू शकतो का? या सगळ्यात अडकले तर बाबांना कधी आणि कसं शोधणार? आणि मला आजीला भेटायचंय, तर ती सुद्धा भेटत नाहीये. प्रत्येक वेळी मी आठवण काढली की ती लगेच भेटायला येते, पण मग यावेळी का आली नाही?